Cameras rolling and action. अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें। हम नमक है महाराज, हम नमक है। नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का। छावा हा फक्त एक चित्रपट नाही, तर तो एक इतिहास आहे जो पुन्हा एकदा पडद्यावर जिवंत करण्यात आला आहे. छावाच्या निर्मात्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे क्षण, वेदना, दुःख आणि त्याग केवळ दाखवले नाहीत, नाहीतर ते आपल्याला जाणवूनही दिले आहे. आणि जेव्हा एखादी कथा इतक्या खोलवर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा पडद्यामागे आणखी एक कथा असते जी तुम्हाला हादरून टाकू शकते. छळाची दृश्य दाखवण्यासाठी कृत्रिम मेकअप आणि व्हीएफएक्स जादू कशी दाखवण्यात आली. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या वेदना जाणवण्यासाठी हात बांधून कसे शूट केले. औरंगजेबची भूमिका साकारणारे अक्षय खन्नासाठी किती कठीण होते. हा फक्त पडद्यामागील व्हिडिओ नाही, तर छावाच्या रूपात पडद्यावर आलेला त्या महाकाव्याचा प्रवास आहे. चला तर मग जाणून घेऊया छावा चित्रपटाच्या निर्मितीचा लपलेला इतिहास आणि खरी कहाणी. छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित इतिहास 1689चा काळ हिंदवी स्वराज्याचा काळ सांगतो. त्यांच्यासाठी हे खूप वेदनादायक होते, कारण या काळात औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना विश्वासघाताने पकडले होते आणि 40 दिवस त्यांचा छळ केला होता. त्यांना इतके दुःख देण्यात आले होते की ते पाहून मृत्यू थरथर कापत होता. आणि आजही जेव्हा जे देशभक्त आहे ही कहाणी ऐकतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपोआप ओलावा येतो. मृत्यूही घाबरून जाईल अशी दृश्य होती. तरीही छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी ते पडद्यावर जिवंत करण्यासाठी जबाबदारी घेतली. म्हणून क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी त्यांनी प्रथम एक सेट तयार केला. या सेटवर मोगलांचे तंबू तयार केले. सेटवर योग्य प्रकारे कॅमेरा बसवण्यात आले होते आणि सेटवरती आउटसाईडला निळ्या कलरचे पडदे लावले होते, निळ्या आणि ग्रीन कलरचे, जेणेकरून ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये रिमूव्ह करून तिथे एक्स्ट्रा पार्ट लावण्यात येईल. इतिहास सांगतो की जेव्हा औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले, तेव्हा त्यांचे नख उपटण्यात आले, त्यांची जीभ कापण्यात आली आणि त्यांच्या संपूर्ण शरीराची त्वचा काढून टाकण्यात आली, आणि तेही फक्त या चेहऱ्यावरील भीती पाहण्यासाठी. चित्रपटात असे वेदनादायक दृश्य दाखवणे सोपे काम नाही. म्हणून निर्मात्याने विकी कौशलला रक्ताळलेले दिसण्यासाठी एक अनोखी कल्पना वापरण्यात आली. कृत्रिम मेकअप वापरण्यात आला. मेकअप आर्टिस्ट अंतिम लूक साधण्यासाठी किती मेहनत घेत आहेत ते तुम्ही या सीनमध्ये पाहू शकता. नखे ओढण्याच्या दृश्यामागे मेकअप आर्टिस्टचाही हात असतो, म्हणून त्याने विकींच्या बोटावर बनावट नखी लावली. त्यांच्या हातावर असा मेकअप करण्यात आला की त्यांचे हात रक्ताने भरलेले दिसत होते. त्यामुळे जेव्हा नखे बाहेर काढली तेव्हा बोटातले रक्त बाहेर येताना दिसत होते आणि हे दृश्य पूर्णपणे खरे वाटतात. जीभ कापण्याच्या दृश्यासाठी देखील निर्मात्याने जिभेचे एक डमी मॉडेल वापरले होते. कात्रीने धरलेले हे डमी मॉडेल दृश्यानुसार दाखवण्यासाठी या पाईपला जोडले होते. जीभ बाहेर काढताना विकीच्या तोंडातून रक्ताचा एक धार बाहेर पडणे आवश्यक होते, म्हणून रक्ताचा हा धार दाखवण्यासाठी या पाईपद्वारे बाहेर रक्तपुरवठा केला जात होता. म्हणून चित्रपट पाहताना हे दृश्य इतके वास्तववादी वाटले की जणू खरोखरच जीभ बाहेर काढली गेली आणि महाराजांच्या तोंडातून रक्त पाहण्यासारखे वाद आहे असे वाटले. औरंगजेब इतका क्रूर शासक होता की त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या अंगावर सुद्धा मीठ लावले होते. तुम्ही या BTS क्लिपमध्ये बघू शकता. निर्मात्यांनी प्रत्यक्षात विकीच्या शरीरावर मीठ चोळल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांना वास्तववादी वाटावे म्हणून हे चित्रपट निर्माते काय करत नाहीत. क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या छळाच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्याने काही दिवसांचे रात्रीचे शूटिंग शेड्यूल आखले होते.
योगायोगाने हे सुरू त्याच दिवसापासून सुरू झाले. हे दृश्य 336 वर्षापूर्वी सुरू झाले होते, जेव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी छळले होते. घडले असे की या दृश्यासाठी विकीचे हात संपूर्ण रात्र बांधले होते. जेव्हा विकीचे हात मोकळे झाले तेव्हा त्यांच्या खांद्यांना वेदना होत होत्या. वेदनेची तीव्रता इतकी होती की तो हात खाली करू शकत नव्हता. म्हणून टीमने शूटिंगमधून 1.5 महिन्याचा ब्रेक घेतला आणि तोपर्यंत शूटिंगचे सेट उद्ध्वस्त झाला होता. 1.5 महिन्यानंतर सेट पुन्हा तयार करण्यात आला. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. संपूर्ण कुटुंबाच्या मृतदेहावर उभे राहून आम्ही हा मुकुट घातला. या संवादावरून हा औरंगजेब किती निर्दयी होता याची जाणीव होते. हे असे पात्र आहे की संपूर्ण भारत त्याचा द्वेष करत आहे. या माणसाची भूमिका साकारणे खरोखरच सोपे काम नव्हते. अक्षय खन्नाने ही भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अक्षय खन्नाच्या लुकवर खूप लक्ष दिले. हा लुक साकारण्यासाठी त्याने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. हे मेकअप आर्टिस्ट प्रीती शाल यांनी तयार केले आहे. हा लुक साकारण्यासाठी तिला दररोज 4 तास लागत होते आणि शूटिंग संपल्यानंतर मेकअप काढण्यासाठी सुद्धा 4 तास लागत होते. सेटवर मेकअप आर्टिस्ट औरंगजेबचा लुक कसा टिकून ठेवत आहेत हे तुम्ही या दृश्यात बघू शकता. अनिल कपूर सरांना प्रथम औरंगजेबच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव ते या भूमिका करू शकले नाहीत. अनिल कपूर ही भूमिका केली असती तर तुम्हाला काय वाटते? ते अक्षय खन्नापेक्षा चांगली भूमिका साकारू शकले असते का? जरी मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडले असले तरी तो एक सिंहाचा छावा होता आणि तो मुघलांना शांतपणे शरण तर नाही गेला. तुटून पडला आमचा छावा त्या औरंगजेबाच्या कृत्यावरती फाडून टाकले खूप जणांना आमच्या राजांनी. चित्रपटात दाखवण्यात आले की छत्रपती संभाजी महाराज मोगल सैन्यांचा सामना करत आहे. रात्रभर चालणाऱ्या या लढाईत ते क्षणभरही मागे हटत नाही आणि सकाळपर्यंत आपल्या धैर्याने आणि शौर्याने लढत राहिले. या दृश्याच्या पहिल्या भागात म्हणजे राजवाड्याच्या आत यामध्ये दाखवलेली लढाई खऱ्या लोकेशन चित्रित करण्यात आले आहे. हे लोकेशन पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर भोर या गावात आहे. हा एक ऐतिहासिक राजवाडा आहे. शूटिंगपूर्वी निर्माते ह्या राजवाड्यात कशी तयारी करत आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता. हे केबल्स बांधलेले होते ज्याच्या मदतीने कॅमेरा हाताळायला जात होता, जेणेकरून हा कॅमेरा सेटअप करता येतो. विकी कौशलला या स्टंट केबल्स बांधण्यात आले होते जेणेकरून लढाईचे दृश्य योग्यरित्या टिकता येईल. त्या स्टंट केबलचा वापर करून त्याला इकडे तिकडे हलवता येत होते. या लढाईचा दुसरा भाग जो पाठीनंतरचा ॲक्शन सीन आहे तो प्रत्यक्षात वाई नदीच्या कृष्णा घाटावर चित्रित करण्यात आला आहे. या ठिकाणी निर्मात्याने गरज पडेल तिथे निळ्या पडदा यूज केला आहे आणि तो नंतर एडिटिंगच्या दरम्यान सीन आणखी चांगले बनवता येईल अशा दृष्टीने तिथे लावले होते. शूटिंग जेव्हा चालू होती त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. खूप गरम होत होते आणि संपूर्ण टीम उष्णतेमुळे त्रासली होती, कारण या सीनचे शूटिंग सकाळी 7 वाजता सुरू होत होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचे. म्हणजे टीम दररोज 12 तास सतत काम करायचे आणि तेही कडक उन्हात. विकी या ॲक्शन सीनचे रिहर्सल कशी करत आहे ते तुम्ही या स्क्रीनवरती बघू शकता. छावा चित्रपटाचा सर्वात भावनिक भाग म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलाश यांच्यातील कविता स्पर्ध. या सीनचा जो भाग आहे तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे, जिथे अभिनेता विनीत सिंग त्यांचे भावनिक संवाद बोलत आहे. त्यांची संवाद डिलिव्हरी देखील उत्कृष्ट आहे, ज्यामुळे कवी कलाशची भूमिका आणखी उत्कृष्ट बनते. यापूर्वी अभिनेता विनीतने तुळजापूर येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तुळजापूर हे पुणे शहरापासून फक्त 30 किलोमीटर आहे. तिथे गेल्यानंतर त्याने प्रथम छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलाश यांचे आशीर्वाद घेतले, जे या क्लिपमध्ये दिसते. बऱ्याच दिवसांनी आपल्या बॉलिवूडमधील असा चित्रपट पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकडून अपेक्षा वाढल्या आहे.
मात्र यावेळी इंडस्ट्रीने विकी कौशलच्या यशाकडे दुर्लक्ष केले आहे. इंडस्ट्रीतील कोणीही लोक चित्रपटाचे किंवा त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी पुढे आले नाही. छावा इतका लोकप्रिय झाला की तेलुगू प्रेक्षकांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याची मागणी केली आहे आणि 7 मार्च रोजी प्रदर्शित पण झाला आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ప్రతి హిందూ అనే ప్రతి భారతీయుడు చూడాలి. ఇది చాలా మంచిది. వచ్చింది పర్వాలేదు బాగా. हा चित्रपट खरोखरच विकी कौशलच्या कारकिर्दीचा शिखर बिंदू बनला आहे. तुम्ही चित्रपट पाहिला आहे की नाही? जर पाहिला नसेल तर चित्रपट वाचून बघा आणि जर पाहिला असेल तर तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि फिल्मी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय शिवराज, जय महाराष्ट्र.